अगं मम्मी तू काय शोधतेस, मी तुला मदत करू का? अगं माझ्या आईनी ना हाताने शिवलेली गोधडी दिले, कधीपासून शोधते ना, सापडत नाही. आता थंडी किती पडते, उपयोगी येईल ना. अगं मम्मी ती जुनी गोदडी एवढी कशाला शोधत बसतेस? थंडीसाठी ब्लँकेट आहेत ना. अगं त्या ब्लँकेटची ऊब कुठे धड लागते, गोधडीची ऊब ना वेगळीच असते. चल तू शोध माझ्या बरोबर. अगं अगं मम्मी तू वरती का चढली? पडशील ना खाली. काय पाहिजे का तुला वरतून? अगं आपली जुनी पितळेची भांडी आहेत ना, ती काढते. ती इतकी जुनी भांडी तू कशाला काढतेस? युट्यूब वर ना एक व्हिडिओ बघितली, हे आपण जर्मनच्या भांड्यात जेवण करतो ना, त्याच्याने सगळे आजार वाढायला लागलेत. म्हणून मी वरती तांब्या पितळेची भांडी आहेत ना, ती काढते आणि आजपासून त्याच्यात जेवण करणार आहे. अगं मम्मी त्यापेक्षा ना आपण भिडाची भांडी वापरूया. आणि मी ऑलरेडी भिडाची भांडी ऑर्डर सुद्धा केली आहे. काय भिडाची भांडी? अगं मला कधीपासून घ्यायची होती, पण तू आणलीस कुठून ही? मम्मी तुला मी ज्या भांड्यांबद्दल बोलली होती ना, ती हीच भांडी, फेरॉल कास्ट यांची भिडाची भांडी. ह्यांच्याकडे बऱ्याच प्रकारची भांडी अवेलेबल आहेत आणि ह्या वेळेस तर मी अजून भांडी घेतली आहेत. ही आहे मीडियम साईज कढई, ज्यामध्ये आपण भाज्या, तळायचे पदार्थ अगदी सहज बनवू शकतो. ह्या सर्व भिडाच्या भांडीना एडिबल ऑइलने सिझनिंग केलेली आहे, त्यामुळे यामध्ये कोणती भेसळ नाहीये. अजून एक भांड मी घेतलं आहे, ते म्हणजे हे कुकिंग पॉट, जे ह्या लीड सोबत येतं. हे आपण साधा भात, बिर्याणी, खिचडी, उसळ अगदी काहीही कुक करण्यासाठी युज करू शकतो. ही भिडाची भांडी म्हणजे पारंपरिक स्वादाची आठवण करून देतात, अगदी आजी आणि पणजीच्या किचन सारखं. आपल्या सगळ्यांना किचन मध्ये एक तवा असा नक्कीच लागतो, ज्यावर आपण सगळं बनवू शकतो. आणि म्हणूनच मी फेरॉल कास्ट आयर्न यांच्याकडून हा फ्लॅट तवा घेतला आहे, ज्यावर आपण भाकरी, पुरणपोळी, चपाती अगदी सहज बनवू शकतो. आणि ह्या वेळेस तर मी यांच्याकडून अजून एक नवीन भांड घेतला आहे, ते म्हणजे हा ग्रिल पॅन, ज्यावर आपण पनीर किंवा सँडविच इझिली ग्रिल करू शकतो. जर तुम्हाला सुद्धा ह्यापैकी कोणती भांडी परचेस करायची असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा त्यांच्या इंस्टाग्राम पेजला डीएम करा.